नमस्कार सर्व भक्तांचं आपल्या या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत आहे। जे भक्त आजचा व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे। जेव्हा केव्हा आपण परमेश्वराकडे बघतो, परमेश्वराची सेवा करत असतो, तेव्हा आपल्या मनामध्ये राहून एक विचार येत असतो की आपण जी भक्ती करतोय, जी सेवा करतोय ती वाया तर जाणार नाही ना। मी वारंवार आपल्याला सांगत आलो आहे, तुम्ही जेवढी भक्ती कराल, जेवढी सेवा कराल, जेवढं परमेश्वरापुढे नतमस्तक व्हाल, तेवढा त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। मग तो आजच होईल असं नाही, पुढे तुम्हाला जेवढेही अडचण येतील, जेवढेही संकट येतील, त्या प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे तुमच्या भक्तीचा काही ना काही फळ नक्की तुम्हाला तेव्हा मिळेल। म्हणून असं समजू नका की तुम्ही जी भक्ती करताय किंवा सेवा करताय ती वाया जाईल। आयुष्याच्या जेवढ्या काही वळणांवरती तुम्हाला परमेश्वराची गरज लागेल, तेव्हा परमेश्वर तुम्हाला नक्की दर्शन देतील। आयुष्यात जेव्हा केव्हा तुम्हाला परमेश्वराची गरज लागेल, तेव्हा परमेश्वर तुमच्या मदतीसाठी नक्की धावून येतील। आपल्या भक्तिमय चॅनलवरती तुम्हाला एक असा खास संदेश देवाने पाठवला आहे। या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे। जे भक्त चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। माणूस हा जरी पैशाने मोठा नसला तरी चालेल, परंतु मनाने तो नक्की मोठा असावा। कारण जेव्हा माणसाचं मन मोठं असतं, मन मोकळं असतं, तेव्हा माणूस हा जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करत असतो। नुसता पैसा असून उपयोग नाही। ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांना जीवनात सुख नाही। ज्यांच्या जीवनात खूप पैसा आहे त्यांना आपुलकीची माणसं नाही। म्हणून असं समजू नका की ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो सुखी आहे। तुमचं सुख हे तुमच्या कर्मावरती ठरलेलं आहे। तुमचं कर्म जसं आहे तसंच तुम्हाला फळ मिळणार आहे। जेव्हा माणसाला रात्री शांत गाढ झोप लागते, तेव्हा समजून जायचं की तो माणूस सुखी आहे। ज्या माणसाला रात्री झोप लागत नाही, काही ना काही विचार वारंवार डोक्यात सुरूच असतात, कुठेही गेलं तरी तिथे आपल्याला काही ना काही निराशाच मिळते, अशा व्यक्तींच्या जीवनात कधीच सुख नसतं। परंतु जो व्यक्ती जरी जास्त श्रीमंत नसला तरी त्याच्या शब्दाला किंमत असते। तो जे बोलेल त्या गोष्टी घडत असतात। रात्री झोपला की त्याला गाढ झोप लागते, कुठलाही निर्णय त्याचा चुकत नाही। असा माणूस जीवनात समाधानी आणि सुखी असतो। त्याला फार जास्त काही अपेक्षा नसते, जेवढं आहे त्यामध्ये तो समाधानी असतो। आणि असा खरा माणूस हा स्वामींचा भक्त असतो। जीवनात ह्या जरी क्वालिटीज तुमच्यामध्ये नसल्या तरी त्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, निर्माण करू शकता, क्रिएट करू शकता। म्हणून स्वतःला असं भाग्यवान बनवा की तुम्ही जे कराल ते तुम्ही नक्की पुढे जाऊन त्याचा फायदा तुम्हाला होईल। अशी गोष्ट करू नका की ज्याने तुम्हाला क्षणिक सुख मिळेल आणि पुढचं आयुष्य तुमचं दुःखामध्ये जाईल। आपण क्षणिक सुखासाठी खूप साऱ्या चुका करत असतो। क्षणिक सुखासाठी माणूस वाटेल त्या थराला जातो, परंतु जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याची वेळसुद्धा निघून गेली असते। म्हणून कुठलाही निर्णय घेताना तो चुकणार नाही याची खबरदारी नक्की घ्या। कारण जर निर्णय चुकला तर तुमचा पूर्ण आयुष्य हे पणाला लागतं। म्हणून कुठलाही निर्णय घेताना 2 वेळा नक्की विचार करा। आमच्या चॅनलवर तुम्हाला कधीच चुकीची माहिती सांगितली जात नाही। आम्ही जीवनात ज्या समस्या आहेत, जीवनात ज्या गोष्टी आपल्याला नीट हाताळाव्या लागतात, त्या गोष्टींबद्दल तुम्हाला नीट माहिती सांगत असतो। म्हणून चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला समजून जाईल की आम्ही जे सांगतो ते जीवनामध्ये खरं होत असतं। जेव्हा आपण कुठलीही गोष्ट विकत आणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ती खूप चांगली आहे। दुकानदाराने आपल्याला सांगितलं असतं की ही खूप छान आहे वस्तू, ती तुम्ही कितीही वर्ष वापरा तरी खराब होणार नाही, असं तसं आपल्याला त्या दुकानदाराने सांगितलेलं असतं। परंतु जेव्हा आपण ते खरेदी केल्यानंतर जेव्हा घरी आणतो तेव्हा त्यामध्ये जर काहीतरी फॉल्ट निघाला, ती बंद पडली किंवा ती वस्तू आपल्या कामाच्या लायकीची नसली, ती नीट चालत नसली किंवा कुठलाही त्यामध्ये
फॉल्ट जर निघाला तर आपण काय करतो की त्या दुकानदाराला नाव ठेवत असतो. आपल्याला असं वाटतं की त्या दुकानदाराने आपला विश्वासघात केला. 100% त्या दुकानदाराची चुकी असेल नाही, कारण तो दुकानदार फक्त ती वस्तू विकतो आहे, त्याने ती तयार केलेली नसते. म्हणून पूर्णपणे त्या दुकानदाराची चुकी नसते. आपण विकत घेतो ती आपण नीट चेक केली नाही, आपण दुकानदाराच्या फक्त बोलण्यावरती विश्वास ठेवला, आपण आपलं काहीच योगदान त्यामध्ये दिलं नाही. त्यामुळे काही चुकी आपली असते, काही त्या दुकानदाराची असते आणि काही त्या कंपनीची असते ज्या कंपनीने ती वस्तू बनवली आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये देखील असतं. एखादी गोष्ट आपल्या हातून चुकली की फक्त त्यामध्ये आपलाच दोष नसतो, त्यामध्ये आपलं ज्ञान कमी कुठेतरी पडलेलं असतं. आपल्याला कुणीतरी काहीतरी चुकीची माहिती सांगितलेली असते आणि ती चुकीची माहिती आपण आत्मसात करून त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत असतो. जेव्हा आम्ही आपल्याला चुकीची माहिती सांगू तेव्हा तुम्ही जीवनामध्ये नक्की काही ना काही चूक कराल, परंतु आम्ही जर तुम्हाला योग्य माहिती सांगितली तर तुम्ही त्या गोष्टीसाठी योग्य माणूस ठराल. म्हणून आम्ही आपल्या चॅनलवर कधी चुकीची माहिती सांगत नाही, कधी कोणाकडे पैसेही मागत नाही आणि कुठल्याही गोष्टीची आम्ही अपेक्षा ठेवत नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक भक्तानं चांगलं कर्म करावं. आम्ही सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीकडे चांगल्या नजरेने बघावं, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीबद्दल आपुलकी निर्माण होईल. जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चांगली माहिती सांगतो तेव्हा तुम्ही ती माहिती एकदा तरी स्वतःच्या मनाला विचारा की हे बरोबर आहे की नाही. तेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःचं मन सांगेल की होय हे खरं आहे. कारण जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये ॲक्च्युअल काम करतो तेव्हा आपल्याला अनेक अनुभव येत असतात. आम्ही तुम्हाला नुसतं सांगत असतो की तुम्ही चांगलं काम करा, तुमच्यासोबत चांगलंच घडेल. मग तुम्ही चांगलं काम करून तर बघा, तुम्ही चांगलं काम करून तर बघा, लोकांना मदत करून तर बघा, तुम्ही चांगलं कर्म करून तर बघा. तुम्हाला रिझल्ट भेटतो की नाही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. परंतु असं नका समजू की तुम्ही आज एखादं चांगलं काम केलं की लगेच उद्या त्याचं फळ तुम्हाला मिळेल. त्यासाठी वेळ लागतो. तुम्ही फक्त आजचे दिवस चांगलं काम केलं आणि लगेच तुम्हाला असं वाटलं की माझ्यासोबत लगेच काहीतरी चांगलं घडावं. अहो, देवाची कित्येक वर्ष तपस्या केल्यानंतर ऋषीमुनींना फळं मिळाली आहेत आणि तुम्ही एका दिवसात जर फळाची अपेक्षा करत असाल तर ते शक्य नाही. परंतु तुम्ही प्रयत्न करा, नेहमी चांगलं राहण्याचा प्रयत्न करा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करा, तुमचं मन निर्मळ ठेवा. बघा, तुम्हाला त्या गोष्टींबद्दल नक्की काही ना काही अनुभव येईलच. जी गोष्ट तुमच्या जीवनात अशक्य होती ती गोष्टसुद्धा शक्य होईल आणि तुम्ही असं म्हणाल की अरे हा चमत्कार झाला तरी कसा. हे तुमच्या कर्माचं फळ आहे, तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळणार आहे. म्हणून भगवंताला नाव ठेवू नका, तर आपण स्वतः चांगले वागा, देव तुमच्यासोबत चांगलंच करेल. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे बघतं चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.